स्वामी आत्ताच झोपला आहे आणि वाजले आहेत 11. बरोबर 11ला 5 मिनिटं आहेत आणि आज झोपला स्वामी आहे. रोज एवढ्या लवकर काही झोपत नाही, पण आज दिवसभर खूप थकला आहे, त्यामुळे आज स्वामी झोपला आहे. आणि परी जागी आहे अजून. आता परीचं आणि स्वामीचं आवरून वगैरे घेतलं. जेवण वगैरे करून घेतलं मी आणि भांडी वगैरे घासायची होती. आज बाथरूम पण थोडाफार बाथरूममधलं सामान वगैरे कसं नाही काही इकडे-तिकडे पडलेलं होतं. बरेच दिवस झाले बाथरूममधलं ते मिशोवरून काही ना काही मी वस्तू ठेवण्यासाठी जे रॅक कसं टाईप मागवलेलं होतं ना, ते बरेच दिवस गहाण वगैरे झाले होते. तेही स्वच्छ करून घेतले आजच. आणि त्यानंतर सकाळी जे डबे घासून ठेवले आहेत ना, त्यामध्ये आत्ताच मी सगळं सामान भरून ठेवणार आहे. कारण स्वामी झोपते का वाट बघत मी थांबली होती. आता परीचे डॅडू पण कामाला गेले. आता परीचे डॅडू साधारण 1-1.5 तासामध्ये येतील. तोपर्यंत मी माझं बाकीचं कामं करून घेणार आहे. आता कंटाळा आला होता थोडा, पण जे डबे सकाळी घासून ठेवले आहेत ना, ते स्वामी घेऊन सगळीकडे फिरतोय वगैरे आणि वरती ठेवायचं म्हटलं तर परत ते काढा वगैरे आणि परत त्यांच्यावर धूळ वगैरे बसणार. त्यामुळे मी काही ते काढले वगैरे नाहीत. पण म्हटलं चला आता आज का थोडा वेळ होऊ दे, पण डब्यांमध्ये सामान वगैरे भरायचं आहे, ते भरून वगैरे घेणार आहे आणि उद्या पण भाऊ येणार आहे इकडे, त्यामुळे थोडी मी खुश आहे. आणि त्यामुळे उद्या सकाळी वगैरे जास्त काही कामं ठेवणार नाही. नाहीतर उद्या सकाळीच कामं करता आलं असतं ते, पण नाही उद्या काही ठेवणार नाही. आणि उद्या स्वामीचं मी जावळ काढणार आहे. घरच्या घरीच काढणार आहे. मी कोणाला वगैरे बोलवलं नाही आहे. पण शास्त्र म्हणून करून घेणार आहे. आमच्या इकडे जास्त करून जावळ वगैरे काही काढलं जात नाही. पण इकडे कोल्हापूर साईडला वगैरे जावळ काढतात आणि आमच्या माहेरी जावळ हा प्रकार नाहीच आहे. आता जसं इंटरनेटवर वगैरे सगळं बघूनच लोकं काही ना काही जास्त कार्यक्रम करायला लागले. नाहीतर जास्त काही कार्यक्रम वगैरे नाही होत आमच्या कोकणामध्ये वगैरे आत्ता. बघून वगैरे जास्त सर्वच कार्यक्रम व्हायला लागले आहेत आणि जावळ तर अजून नाही कुठे कोण करत. पण सासरी करतात, पण सासरी फक्त ते गुढीपाडव्या दिवशीच करतात आणि आम्ही स्वामीचं गुढीपाडव्या दिवशीच करणार होतो. तर मग गुढीपाडव्या दिवशी कसं होणार, स्वामीचे केस आत्ताच डोळ्यांवर वगैरे येतात आणि सतत ते सारखे वरती करून ठेवावं लागतात आणि मी थोडे दिवस क्लिप लावून बघितलं होता, छोटासा KitKatचा क्लिप लावत होती मी त्याला आणि स्वामीच्या हाताला जर भेटला ना, तर तो लगेच ओढून वगैरे असा घेतो आणि ओढून वगैरे टाकतो आणि मग ते केस वगैरे तुटतात वगैरे आणि दुखतात वगैरे. म्हणून मग मी ते क्लिप पण लावायचा बंद केला आणि मग ते तसाच राहतो आणि सतत डोळ्यावर केस येतात आणि गावी गेली होती मी एका दिवसासाठी, तेव्हा खूप गडबड झाली. आता तेव्हाच मी एक छोटासा त्याच्याकडून कापून घेणार होती. मग इथे नंतर येऊन कट करायचं असं ठरवलेलं. पण तेव्हा खूप गडबड झाल्यामुळे ते काढायचं राहूनच गेलं होतं. मग आता भाऊ काही कारणासाठी इकडे कोल्हापूरला आला आहे, तर म्हटलं त्याच्याकडून ते करून घेऊया म्हणून. कारण नंतर मग तो कामाला वगैरे जाणार आहे आणि मग काय येईल इकडे असं काय काम येईल असं काही वाटत नाही एवढं लवकर. मग म्हटलं आताच करून घेऊया. आला आहे तर मग तो उद्या येणार आहे आणि उद्याचाच मुहूर्त आहे. आज आणि उद्या 2च दिवसाचा मुहूर्त होता, कारण तो आला ते ह्या दिवसांमध्ये. मग उद्या येईल तो. आजच करायचं होतं, पण आज आम्ही फिरायला गेलो, त्यामुळे राहून गेलं. उद्या करायचं आहे आणि त्यामुळे उद्या काही सकाळी ते डब्बे वगैरे भरायचं म्हटलं तर होणार नाही. त्यामुळे मग ते आत्ताच करून घेणार आहे. आता स्वामी झोपला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे मला. आता कामामध्ये काही लुडबुड करणार नाही, त्यामुळे होईल थोड्या वेळामध्ये पटकनच. आणि आता सर्वजण झोपली असणार, त्यामुळे जरा बाकीची झोपल्यामुळे आवाज करताना जरा हळू करावं लागते. एखाद दुसरं भांडं वगैरे हातातून पडेल ना, तर त्याची खूप भीती वाटते मला. कारण आता भाड्याचं घर म्हटल्यावर असं भीतीच वाटते. त्यामुळे थोडं हळू करावं लागतं. त्यामुळे जरा आणि वेळ लागेल कामाला. चला तर बाकी करून घेते. आता स्वामी झोपलाय, परी फक्त झोपायची आहे. ती काय झोपून जाईल, तिचं बिचारीचं काही टेन्शन नसतं, स्वामीचं टेन्शन असतं. बाकी जर व्हिडिओ करायला वेळ भेटला तर व्हिडिओ करणार, नाहीतर काय नाही. चला तर मग तुम्हाला पहिल्यांदा बाय ना बाय. मी ते जे भेटूया पुढच्या टाकीमध्ये वगैरे व्हिडिओमध्ये. काही नाही काही भरपूर सामान ठेवलं होतं, ते पहिला वगैरे बाहेर काढून घेतलं होतं. कारण जेवढं डब्यांमध्ये मावतं ना तेवढंच मी ठेवलं होतं. बाकीचं मी सर्व एक रंगाची बादली आहे त्यामध्ये वगैरे भरून ठेवलं आणि एक टाकीमध्ये भरून ठेवलं होतं. ते सर्व सामान पहिलं बाहेर काढून घेतलं आणि सर्व डबे पण थोडेफार पुसून वगैरे घेतले. कारण स्वामींनी ना खेळण्यासाठी सर्व डबे काढले होते. जसा
बाहेरून फिरून आला होता ना, तसा त्याने लगेचच भांड्यांमध्ये खेळायला घेतलं होतं. त्यामुळे पुन्हा छान पुसून वगैरे डबे घेतले आणि त्यामध्ये वगैरे भरून घेतले. आता जास्त काही डबे आणले नव्हते, 6च आणले होते. पण म्हटलं जेवढं मोठं-मोठं भरपूर जे सामान असतं ना, ते मोठ्या डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवलं आणि जेवढं थोडंफार काही सामान असतं ते छोट्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं आणि सर्व एवढा पसारा झाला होता ना, बापरे! मला तर भीती वाटत होती. पॉझिटिव्ह येईपर्यंत एवढा पसारा काढून होईल का काय माहिती आणि आवाज वगैरे आला तर स्वामी पुन्हा जर रडला तरी सर्व काम राहूनच जातील असं मला वाटत होतं आणि खूप हळू आवाजामध्ये असं खूप आवाज न करता इथं कामं करायला लावत होती ना, त्यामुळे आणि बराच वेळ लागत वगैरे होता. आणि इथे सर्व डब्बे वगैरे भरून घेतला आणि इकडचं तिकडे, इकडचं तिकडे असं काही नाही करत मी इथं सामान लावत होती. हे कडापांचं जे रॅक आहे ना, ते 8 दिवसांनी जरी लावलं ना, तरी सतत माझं विस्कट असते. का विस्कटते हे मला काही कळतच नाही, पण ना सतत विस्कटत असतं. मला तर खूप कंटाळा येतो. बरोबर 8-10 दिवसांनी हे सारखं लावावंच लागतं आणि प्रत्येक वेळी मी नवीन-नवीन इकडचे डबे तिकडे, खाली, वरती असं काही ना काही करून लावत असते आणि एका प्रकारचे डबे असल्यामुळे नसल्यामुळे ना काही असं व्यवस्थित लावता वगैरे येत नाही. पण काही ना काही प्रयत्न करून मी जास्त लावायचं वगैरे कमी जागेमध्ये प्रयत्न करत असते. पण भरपूरच भरण्या होतात माझ्याजवळ तर. मला दीदी सतत ओरडत असते, "किती पसारा वगैरे करून ठेवते." पण मी खूपच भरण्या वगैरे ह्यावेळी ठरवलं होतं कमी करायच्या, पण काही नाही 7-8च भरण्या कमी झाल्या होत्या. पण बाकी कसं सामान वगैरे भरून ठेवलं आणि प्रत्येक वेळी सामान थोडं काढायचं म्हटलं ना, तर जास्त सामान होतं आणि त्यामुळे टाकींमध्ये वगैरे भरून ठेवावं लागतं. त्यामुळे बरोबर 12 वाजून 5 मिनिटं झाली आहेत आणि आत्ता माझं कपाट लावून झालं आहे. बघा आता थोडंफार इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करून थोडंफार लावलं आहे. आता थोडे दिवसच राहतं हे, जास्त दिवस काय राहत नाही. पण आत्तापुरतं तरी खूप छान दिसतं आहे आणि बाकी सर्व आता कचरा वगैरे भरपूर साचला आहे. बऱ्याच पिशव्या रिकामी झाल्या आहेत आणि भरण्या पण बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. जास्त नाही झाल्या, साधारण 7-8च भरण्या कमी झाल्या आहेत आणि बाकी कचरा वगैरे बराच झाला आहे आणि 12 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आता बाकीचं आवरते, कचरा वगैरे काढून घेते म्हणजे तोपर्यंत परची डॅडू पण कामावरून येतील आणि नंतर एवढा वेळ जागी आहे म्हणून ओरडत वगैरे राहणार. ते आम्ही पटकन आवरून वगैरे घेते. झालं बाकीचं सर्व आवरून घेतलं, कचरा वगैरे काढून घेतला आणि हे मी आता उद्यासाठी जे कडधान्य होतं ना ते भिजत घालून घेतले. तर काळा वाटाणा पण बरेच दिवस झालं पप्पा असल्यामुळे आम्हाला काही खाता येत नव्हतं, त्यामुळे ते तसंच राहून गेलं होतं. कारण पप्पांना असं काही कडधान्य वगैरे चालत नव्हतं म्हणून. आणि त्यानंतर ना हे मी टोफू हे सोयाबीन भिजत घातलं आहे. मला ते बनवायचं आहे. टोफू बनवतात ते मी फर्स्ट टाईमच बनवणार आहे. बघूया कसं होतं आहे ते आणि मी तुमच्यासोबत शेअर करेन कसं होईल ते. पण मी पहिल्यांदाच बनवणार आहे, बघणार आहे. आता पूर्ण रात्रभर पूर्ण भिजत घालून ठेवलं आहे. उद्या सकाळी मग ते वगैरे मिक्सरला वगैरे बारीक करून करते. बघूया कसं होतं आहे ते वगैरे. आणि 12 वाजून गेले आहेत, आता 12:15 झाले आणि अजून परी झोपली नाही आहे. परी अजून जागी आहे. रोज परी लवकर झोपते आणि स्वामी लेट झोपतोय. हल्ली थोडं परीला औषधं चेंज केल्यामुळे परी लवकर झोपायला लागली आहे आणि स्वामी उशिरा झोपतोय. आज उलटं झालं आहे. परी अजून जागी आहे आणि स्वामी झोपला आहे. चला तर मी आता मच्छरदाणी लावायची, अजून मच्छरदाणी वगैरे त्यांना लावली नाही आहे. मच्छरदाणी वगैरे लावून घेते. चला तर सर्वांना बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.